नमस्कार मंडळी. मी शुक्रवारी विहानचे बोरनान आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. विहानच्या बोरनांसाठी मी लहान मुलांना छोटे छोटे गिफ्ट पॅक करून दिले होते. तर असे डिस्पोजेबल ग्लास घेतले आणि ते वरून कट केलेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग चॉकलेट्स किंवा जे मी छोटं इरेझरचं गिफ्ट घेतलं होतं ते घालायचं होतं मला, पण ते बसलंच नाही कारण ग्लास थोडा छोटा झाला आणि ते पॅक करताना वरून थोडंसं कॉम्पॅक्ट होत होतं. त्यामुळे मी इरेझर नंतर हातामध्येच दिले होते. आता अशा प्रकारे कट करून घेतल्यावरती आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेम आपल्याला त्याच बाजूने दुसऱ्यांदा देखील फोल्ड करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, कोणीही बनवू शकते. डिस्पोजेबल ग्लासपासून अजून एक सेम स्टेपलरच्या पिननी आपण गिफ्ट पॅकिंग बॉक्स बनवू शकतो, पण मला ते थोडं सेफ नाही वाटलं लहान मुलांसाठी, कारण स्टेपलरच्या पिन व्यवस्थित त्यांना काढता येतील का किंवा ते मग ठेवतील का व्यवस्थित. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे दोऱ्याने बांधून हे गिफ्ट पॅकिंग बॉक्स बनवले होते. ही खूप सोपी पद्धत आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, ते तुम्ही कोणीही बनवू शकता, लहान मुलं देखील बनवू शकतात. आणि अशा प्रकारे आपल्याला नंतर आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे. मी व्हिडिओमध्ये 2 वेळा दाखवलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिथे सेंटरला जिथे होल केला आपण त्याला मग आपल्याला दोऱ्याने बांधायचं आहे. अशा प्रकारे मध्ये जे आपण सुरुवातीला कट करून घेतला होता राऊंड तो घालून. आता मी यामध्ये थोडेसे मुरमुरे घातले, थोडेसे चॉकलेट घातले आणि बिस्किट देखील घातले. मला अजून थोडे चॉकलेट्स देखील घालायचे होते, पण ह्या पॅकिंग बॉक्समध्ये अजिबातच ते बसलं नाही, त्यामुळे मग मी वरतून थोडेसे दिले होते. आता हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे दोऱ्याने बांधलं होतं. मस्त असा गिफ्ट पॅकिंग बॉक्स तयार झाला आहे. खूप सोपी पद्धत आहे, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, कोणीही बनवू शकते. असे टोटल 40 बॉक्स मी बनवले होते. अगोदरच्या रात्री विहान झोपल्यावरती मी हे बनवून घेतलं. 1.5 ते 2 तास मला लागला होता बनवायला आणि त्याच्यानंतर मग मी मेहंदी काढली आणि मग झोपले होते. मला छान तयार व्हायला आवडतं. तुम्ही रोज व्हिडिओमध्ये पाहतच असाल, मी खूप छान साडी बिडी घालत असते, तर ते घालण्यापाठीमागे एक रिझन आहे, मी ते कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेलच. आता हे क्यूटचे बॉक्स बनवून झाले आणि इरेझर देखील मी घेऊन आले होते. अशा प्रकारचे वेगवेगळे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स होते आणि मग मी त्याच्याबरोबर दिलं. मला ॲक्च्युली एकाच गिफ्ट पॅकिंग बॉक्समध्ये म्हणजे त्या डिस्पोजेबल ग्लासमध्ये हे सर्व घालायचं होतं, पण ते बसलं नाही मी जसं सुरुवातीला सांगितलं. त्याच्यामुळे मग मी हे सेपरेट दोन्ही असं दिलं होतं. लहान मुलांना हे खूप आवडणार मला माहीत होतं, म्हणून मी त्यांच्यासाठी हे बनवलं आणि खरंच त्यांना आवडलं देखील. ते खूप हॅपी झाले होते. लहान मुले ही मला पहिल्यापासूनच खूप आवडतात. जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा माहेरी देखील माझ्याकडे बरीच छोटी छोटी मुले यायची आणि लग्न झाल्यावरती देखील यायचे आणि इथे सोसायटीमध्येही माझ्याकडे छोटी मुले यायचे. अगोदर अनघा देखील यायची, छोटी माऊ, तिला आम्ही माऊ म्हणायचो. तर ती व्हिडिओमध्ये पुढे आहेच, तुम्हाला मी दाखवेल. आणि असे छोटे छोटे क्यूट बॉक्सेस मग त्यांच्यासाठी ते हॅप्पी झाले तर मला फार छान वाटतं. आता चला, हे टोटल बनवून झालेत. पुढे आता आपण व्हिडिओ पाहूयात. मी डेकोरेशन कसं केलं होतं किंवा कार्यक्रम कसा झाला ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. असं बाहेरच्या शू रॅकवरती मी 2 प्लांटर्स माझे नेहमी असतात आणि त्याच्या साईडला मी अशा प्रकारे दिवे आणि मध्ये ते दिव्यांचं जे मिळतं ऑनलाईन ते ठेवलं होतं. हळदी कुंकू आणि बोरणांचे स्टिकर्स देखील लावले होते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी, गुलाबाच्या पाकळ्या आणि पांढरं फूल मध्ये ठेवलं होतं आणि कडेने दिवे देखील ठेवले होते. आता रांगोळी पाहूयात. रांगोळी देखील खूप सोपी काढली आहे मी. मध्ये गंगाळ ठेवला आणि साईडनी थोडंसं फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि अशा प्रकारे बाकीचं मग ठेवलं होतं वरती. तरी देखील खूप छान वाटत होती. तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आता आतमधलं डेकोरेशन पाहूया. सेफ्टी डोअरच्या आतमध्ये जो दरवाजा आहे त्याच्यावरती देखील मी बोरनान आणि हळदी कुंकूचे स्टिकर्स लावले होते आणि त्याच्या साईडच्या भिंतीवरती अशा प्रकारे मध्ये जे आडवं मकर संक्रांतीचं बॅनर आहे ते लावलं आणि त्याच्या खाली दोऱ्याने अशा प्रकारे हे पतंग हळदी कुंकूचे लावले होते आणि त्याच्या साईडला तिळगुळ घ्या गोड बोलाचे 2 स्टिकर्स लावले होते. आता इकडे मी एका टेबलवरती इरेझर ठेवलेला आहे आणि त्याच्याच साईडला जे गिफ्ट रॅपिंग बॉक्स डिस्पोजेबल आपण सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलं ते ठेवलेलं आहे. हे दोन्हीही मी जवळजवळ अशासाठी ठेवलं की ते आपल्याला द्यायला सोपं जातं. इकडून गिफ्ट रॅपिंग बॉक्स घ्यायचा आणि तिकडून इरेझर घेतला की पटकन देता येतं. त्याच्याच साईडला मी बोरणांचं डेकोरेशन केलं होतं. लास्ट इयर मी गॅलरीमध्ये केलं होतं, पण यावर्षी मी आतमध्येच केलं आणि बाहेर मग आम्ही सोफा ठेवला होता गॅलरीमध्ये आणि इकडे अशा प्रकारे बोरणांचं डेकोरेशन केलं होतं. इकडे मी चॉकलेट, बिस्किट्स, मुरमुऱ्याचा लाडू, चिक्की वगैरे सर्व काही ठेवलं होतं. मध्ये छोटंसं गंगाळ ठेवलं, त्याच्यामध्ये मुरमुरे आणि लॉलीपॉप्स ठेवले होते. अजून बरेचसे लॉलीपॉप्स होते, पण विहानी ते ओपन करून बघितलेत. त्याला फार अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. खाल्ले जास्त नाहीत, पण बघितले ओपन करून, त्याच्यामुळे ते एवढेच राहिलेत. बोरं देखील मी नंतर ॲड केली होती. याच्यात समोरच्या बाजूला जिथे टीव्ही युनिट आहे तिथे मी कसं डेकोरेशन केले ते पाहूयात. जे आमचं प्लांटर आहे त्याच्यामध्ये मी गुलाबाचे फूल ठेवले होते आणि त्याच्याच साईडला आरतीचं ताट ठेवलं होतं, जेणेकरून हळदी कुंकूला ज्या लेडीज येतील त्यांना पटकन लावता येईल.
आता त्याच्याच साईडला मी अशा प्रकारे इकडे वाण ठेवले होते. एका टेबलवरती मला स्पॉन्सरशिपचा जो व्हिडिओ आला होता तो नंतर मी अपलोड करणार आहे, त्याचे वाण ठेवले होते आणि त्याच्याच साईडला चिनी मातीच्या बर्नीज ठेवलेल्या आहेत. या 2 कलरमध्ये मी घेतलेले आहेत. मला ॲक्च्युली एकच पिस्ता कलर जो ग्रीन फेंट कलर आहे तो पाहिजे होता, पण एवढ्या एकाच कलरमध्ये नाही मिळाल्या, त्याच्यामुळे मग मी हे 2 कलर घेतले होते. हा फेंट ग्रीन पिस्ता कलर आहे, मला फार आवडला होता आणि दुसरा कलर देखील छान आहे, तो देखील आवडला, पण मला ग्रीन जास्त आवडला होता. त्याच्यामुळे मी असं ठरलं होतं की याच घ्यायच्या, पण जसं मी सांगितलं तुम्हाला की शॉपमध्ये त्या तेवढ्या नाही मिळाल्या, त्याच्यामुळे मग मी हे 2 कलर घेतले होते. तर असं केलं होतं मी हॉलमध्ये सर्व डेकोरेशन. नंतर विहानचं फोटोशूट करण्यासाठी मी त्याला चेअरवरती बसवलं, पण त्याला काय अजिबात तिथं बसायचं नव्हतं आणि फोटोज देखील काढून घ्यायचे नव्हते. तिथून तो बिस्किट घेऊन पळाला. तोपर्यंत त्याचे फ्रेंड्स देखील आले. मी जसं सुरुवातीला सांगितलं, माऊ अनघा ती आली आहे आणि तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी श्रीषा आणि स्तुती देखील आल्या. त्यांचं बघून विहान देखील हाय करत होता. नंतर सर्वजण मैत्रिणी देखील आल्या. त्यांची सर्वांची वाट बघितली. त्या सर्व आल्यावरतीच मला बोरनान करायचे होते. सर्वजण आले, मग आम्ही बोरनान करायला सुरुवात केली. आम्ही फक्त 5 जणींनीच विहानला ओवाळून घेतलं. तो बसेल की नाही हे माहीत नव्हतं, पण तो बसला होता. त्याने अजिबात त्रास नाही दिला त्या दिवशी. एकदम व्यवस्थित सगळं करून घेतलं. फक्त खाणं कंटिन्यू चालू होतं. बिस्किट्स खा, मुरमुरे खा, लाडू खा, सर्व काही त्याचं चालू होतं. मी, सरिताताई, भावनाताई, तेजू आणि मायाताई, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच, आम्ही फक्त 5 जणींनीच त्याला ओवाळून घेतलं होतं. लास्ट इयर पण विहान शांतच बसला होता, पण जेव्हा आम्ही मुरमुऱ्याची अंघोळ घालत होतो मी आणि विजय, तेव्हा साईडला जेव्हा मुले चॉकलेट्स घ्यायला आली, एकदम आल्यावरती तो घाबरला आणि रडायला लागला. पण यावर्षी तो अजिबातच रडला नाही. त्याने फार एन्जॉय केला. खूप मज्जा आली त्याला. औक्षण करून झाल्यावरती मी आणि विजयनी त्याला अंघोळ घातली, बोरनान केलं आम्ही दोघांनी आणि मस्त त्याने मज्जा केली. तो अजिबात रडला नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तो निवांत बसला होता. त्याला बघायचं होतं की काय चाललंय. खूप इंटरेस्टिंग वाटत होतं सर्व काही. तो खूप खुश होता. बोरनान झाल्यावरती लहान मुलांबरोबर आम्ही मस्त असा फोटोशूट करून घेतला. फोटोशूट आणि बोरनान झाल्यावरती विहान इकडे तिकडे फिरत होता. त्याची मजा चालू होती. हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय. त्याच्यानंतर आम्ही लहान मुलांना गिफ्ट्स दिले. मायाताई आणि शिवरांजनी यांनी दोघींनी मिळून हे गिफ्ट दिले होते सर्वांना. त्याच्यानंतर मग आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता. आमच्या सोसायटीमधील सर्व मैत्रिणी खूप छान आहेत, खूप हेल्प करतात. त्यांनी खूप हेल्प केली त्या दिवशी आणि मज्जा आली सर्वांना. नंतर आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेतला. सर्वांना हळदी कुंकू लावले, वाण दिले. मस्त असा हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील पार पडला. लास्टला आम्ही मैत्रिणींनी मस्त मस्त फोटो काढलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच. आणि सर्वात शेवटी मी माझं फोटोशूट कसं केलं होतं ते देखील आहे. दीपाली म्हणून माझी मैत्रीण आहे, व्हिडिओमध्ये पुढे आहे, तिने माझं फोटोशूट केलं होतं. आणि शिवरांजनी आहे, तिने पूर्ण व्हिडिओ शूट केले होते. तिचं देखील चॅनल आहे शिवरांजनी रेसिपी रूम, तुम्ही ते देखील सबस्क्राईब करा. तिचेही चॅनल खूप छान आहे, ती छान छान रेसिपीज बनवते. मस्त असा हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहताय. बोरनान आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम झाल्यावरती आम्ही सर्वांनी मिळून समोसे खाल्ले. समोसे मी ऑर्डरच केले होते. लास्ट इयर मी मसाला दूध बनवलं होतं, त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता. पण यावर्षी माझं काही बनवणं झालं नाही, थोडीशी गडबड झाली. गडबड अशासाठी की मला एक स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ आला. त्यांनी मंगळवारी बुधवारी तर ठरवलं आणि गुरुवारी मग मी सर्व सामान जाऊन आणलं आणि शुक्रवारी तर कार्यक्रम केला देखील, कारण मला पुढच्या आठवड्यामध्ये गावी देखील जायचं आहे. मग परत शनिवारी रविवारी अमावस्या होती, त्याच्यामुळे मी ठरवलं की शुक्रवारीच कार्यक्रम करून घेते. हे बघा, ही दीपाली आहे, हिने माझे फोटोशूट केलं. ही सर्वात शेवटी आली. ऑफिस होते त्यामुळे तिला थोडासा लेट झाला होता. लहान मुलांनी देखील कार्यक्रम एन्जॉय केला आणि आम्ही देखील खूप एन्जॉय केला. मैत्रिणींना तर फार मज्जा आली, त्या म्हणत होत्या खूप मज्जा आली. आम्ही स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ शूट केला आहे, तो लवकरच चॅनलवरती येईल, तर त्याच्यासाठी देखील मैत्रिणी आल्या होत्या, त्यांनीही हेल्प केली, त्यांनाही मज्जा आली आणि मला देखील खूप मज्जा आली. आम्ही स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ अगोदर शूट करून घेतला आणि नंतर बोरनांचा कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम केला. आणि या सर्व मैत्रिणी आल्या होत्या, सर्वांची मला हेल्प झाली आणि कार्यक्रम खूप छान झाला. खूप कमी वेळेत ठरवला गेला आणि खूप छान पार पडला, त्यामुळे मला देखील छान वाटलं. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितलं की कार्यक्रम खूप अचानक ठरला, त्यामुळे मला साडी तर मी घेतली, पण त्याच्यावरती ब्लाऊज शिवायला काही वेळ नाही मिळाला, त्यामुळे मी रेडीमेड ब्लाऊज घातला होता. आणि हलव्याचे दागिने हे मला घालायचे होते. माझं लग्न झालं तेव्हा कोविड होता, त्यामुळे मला काही माझी पहिली संक्रांत छान सेलिब्रेट करता आली नव्हती, त्याच्यामुळे मग मी ठरवलं की मला एकदा तरी हलव्याचे दागिने घालायचे, त्यामुळे मी घातले होते. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचा कार्यक्रम पार पडला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.